त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलंय, त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात. काल रात्री 5 तास म्हणजे दुपारी 3ला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी 8 पर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या. दुसरी एक मैत्रीण तिला 11 वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर. रात्री 11:30ला त्यांनी तिला सोडलं. पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही, कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस, जे काही लोक इन्व्हॉल्व होते, ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला, जे जातीवाचक बोलले, जातीवाचक शिवेगाळ झाली आहे, तू मुलगी आहेस, तुझं शरीर असं आहे. हॅलो, मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे. ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल PSI मॅडम होत्या, प्रेमा पाटील मॅडम, आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच, की तुम्हाला, आणि डायरेक्ट घुसलेत आणि रूम चेक वगैरे केली. त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं. वरती तुम्ही बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी, त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलंय, त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात. तुम्ही असंच वागाल, तुम्ही पोरी एकट्या राहता, मग तुम्ही पोरी आणि तुम्ही उत्तरं देता, याचा अर्थ मग उत्तरं देताय तर म्हणजे तुम्ही लय शहाण आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे, अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने. आणि ज्या केसच्या संदर्भात आले होते त्या केसशी या मुलींचा काही संबंध पण तसा फार नव्हता. तरी हे सगळं घडलेलं आहे. काल रात्री 5 तास म्हणजे दुपारी 3ला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी 8 पर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या. दुसरी एक मैत्रीण तिला 11 वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर. रात्री 11:30ला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते. रात्री आम्ही 12:30-1ला इथे येऊन तक्रार दिली. तेव्हा FIR दाखल करा म्हटलं, ते म्हटले नाही, सकाळी आमच्या वरिष्ठ FIR दाखल, तक्रार द्या. आम्ही रात्री तक्रार दिली. 3 वाजता आम्ही घरी गेलो. आता आम्ही FIR दाखल करायला आलो होतो, त्यासाठी मेडिकलला गेला असं आम्ही म्हटलं होतं. इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाहीये, मेडिकलची काही गरज नाहीये, तर तुम्ही मला वेळ द्या, मी 4-5 दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं, असं त्यांनी सांगितलंय. खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही, कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस, जे काही लोक इन्व्हॉल्व होते, ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला, जे जातीवाचक बोलले, जातीवाचक शिवेगाळ झाली आहे, तू मुलगी आहेस, तुझं शरीर असं, एक पुरुष पोलीस जे PSI होते संभाजीनगरचे, ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावलाय, त्यांनी स्पर्श केलाय. तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाहीये. आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू. मी इथे जे कोणी बघतायत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे, की फक्त मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं, कुठेही घेऊन जाणं, विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं, त्यांचं झाडाझडती करणं, रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं, त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोरी असं वागतात, पोरांसोबत झोपतात, बिपतात, ही भाषा वापरणं, ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत, तुमच्या सिस्टीममधले लोक आहेत, त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या मुलींकडे ह्या दूरून आल्यात आणि यांच्याकडे काही ताकद नाहीये लढायची किंवा ह्या काय करतील, असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग हीच एखादी सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे. बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील, पण हे खूपच घाणेरडं प्रकरण आहे. आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा खून होऊन गेलाय. असं दलित 3 पोरींना उचलून आणलेलं होतं, तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या, तर आता आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या सर्वांनी तुम्ही मदत करा. थँक्यू. हे पोलीस स्टेशन आहे मागे माझ्या, आणि मी त्यांना कॅमेरावर आणू शकत नाही कारण की ते इथे नाहीयेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.